लास्ट लेक्चरमध्ये आपण काय पाहिलेलं आहे, मॉड्युलस ऑफ झेड, आर्ग्युमेंट ऑफ झेड हे पॉईंट पाहिलेले आहे, आर्गन डायग्राम पाहिलेले आहे. तर मॉड्युलस ऑफ झेड म्हणजे मॉड ऑफ सपोज झेड इक्वल टू काय ए प्लस आय बी आहे. मॉड्युलस ऑफ झेड इक्वल टू काय इन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आहे. याने आपण मॉड्युलस ऑफ झेड फाइंड आउट करतो. नंतर आर्ग्युमेंट ऑफ झेडलाच काय म्हणतात, ते आर्ग्युमेंट ऑफ झेड इट इज इक्वल टू काय थिटा आहे आणि इट इज ऑल्सो कॉल्ड एज द एम्प्लिट्यूड ऑफ झेड. एम्प्लिट्यूड ऑफ झेड एम्प्लिट्यूड म्हणतात आहे. मग इट इज इक्वल टू काय आहे टॅन इनव्हर्स ऑफ बी अपॉन काय ए व्हेअर ए इज नॉट इक्वल टू काय 0. मग याने आपण काय करतो, फाइंड आउट करतो. मग आर्ग्युमेंट ऑफ झेड पाहिलं म्हणजेच एम्प्लिट्यूड ऑफ झेड पाहिलेला आहे आणि दिलेला कॉम्प्लेक्स नंबर आपण प्लेन मध्ये एक्सप्रेस करतो. मग पी पॉइंट आहे इट रिप्रेझेंट द कॉम्प्लेक्स नंबर काय ए प्लस आय बी. मग दॅट डायग्राम इट इज कॉल्ड ॲज ए काय हिअर हा पी पॉइंट आहे ए बी त्याचे कोऑर्डिनेट आहे. मग सपोज हे ओ पी डिस्टन्स हे काय मॉड ऑफ झेड आहे आणि आपण आर ने डिनोट करू. समजा परपेंडिक्युलर टाकलेलं आहे, ही रिअल ॲक्सिस आहे, रिअल ॲक्सिस आणि ही काय आहे इमॅजिनरी ॲक्सिस. वाय ॲक्सिस म्हणजे इमॅजिनरी ॲक्सिस घेतलेला आहे. मग इट रिप्रेझेंट द कॉम्प्लेक्स नंबर झेड इक्वल टू काय आहे ए प्लस आय बी आणि इथं रिअल ॲक्सिस ती मेक केलेला अँगल म्हणजे काय आहे थिटा, म्हणजेच आर्ग्युमेंट ऑफ हे झेड दॅट इज एम्प्लिट्यूड ऑफ झेड. तर आपण आता दोन एक्झाम्पल पाहू याच्यावरती. मग दोन एक्झाम्पल आपण कन्सिडर करणार आहोत. इफ झेड इक्वल टू काय आहे 1+3 आहे, झेड इक्वल टू 1+3 आहे. तर काय फाइंड आउट करायचं, देन फाइंड द मॉड्युलस अँड एम्प्लिट्यूड ऑफ झेड. मॉड्युलस आणि एम्प्लिट्यूड ऑफ झेड फाइंड आउट करायचं. मग हिअर ए इक्वल टू किती आहे 1, हिअर ए इक्वल टू 1 आणि बी किती आहे 3 आहे. मग देअरफॉर मॉड्युलस ऑफ झेड इक्वल टू काय आहे इन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल टू इन अंडर रूट काय आहे 1 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर. तर 1 चा स्क्वेअर हा 1 आणि 3 चा स्क्वेअर किती 9. मग इन अंडर रूट काय येणार आहे 10. एवढे काय आता मॉड्युलस ऑफ झेड मिळतात. नंतरचा आता पुढचा काय काढायचं आपल्याला, एम्प्लिट्यूड ऑफ झेड फाइंड आउट करायचं. एम्प्लिट्यूड ऑफ झेड इट इज इक्वल टू म्हणजेच काय आर्ग्युमेंट ऑफ झेड आहे म्हणजे आपल्याला थिटा काढायचा आणि इट इज इक्वल टू काय आहे टॅन इनव्हर्स ऑफ बी अपॉन ए. याने आपण फाइंड आउट करतो आणि टॅन इनव्हर्स ऑफ बी अपॉन ए. बी किती आहे 3 आणि ए किती आहे 1 म्हणजे टॅन इनव्हर्स ऑफ 3. हे काय आहे हिअर थिटा आहे. आणि याची व्हॅल्यू आपण जर समजा फाइंड आउट केली किंवा असंच ठेवलं तरी चालेल, लॉगच्या सहाय्याने काय करू शकता तुम्ही व्हॅल्यू काढू शकता. नंतर आता पुढचं एक्झाम्पल आणखीन एक कन्सिडर करू. पुढचं काय आहे एक्झाम्पल, फाइंड द मॉड्युलस आर्ग्युमेंट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर -7 + 24 आय. हे काय करायचं फाइंड आउट करायचं. मग कॉम्प्लेक्स नंबर कोणता आहे -7 + 24 आय हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. तर आपल्याला काय करायचं मॉड्युलस ऑफ झेड आणि आर्ग्युमेंट म्हणजे एम्प्लिट्यूड ऑफ झेड काढायचं. म्हणजे फॉर मॉड्युलस ऑफ झेड हिअर काय आहे ए इक्वल टू किती -7 आणि बी किती आहे 24 आहे. मग देअरफॉर काय मॉड्युलस ऑफ झेड इक्वल टू इन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. इन अंडर रूट काय येणार आहे -7 चा स्क्वेअर आणि प्लस 24 स्क्वेअर. तर 7 चा स्क्वेअर हा किती 14 आहे, निगेटिव्ह आहे त्याचा स्क्वेअर पॉझिटिव्ह येणार. 24 चा स्क्वेअर 576 आणि ॲडिशन घेतली तर 9 आणि 6 15 1 कॅरीवर तर 12 आणि 625 येतं. मग किती येणार आहे 25 एवढं काय मॉड्युलस ऑफ झेड मिळतं. नंतर आर्ग्युमेंट ऑफ झेड काढायचं आपल्याला. आर्ग्युमेंट ऑफ झेड इट इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे टॅन इनव्हर्स ऑफ काय बी अपॉन ए हा फॉर्म्युला आहे.
आणि इट इज इक्वल टू काय आहे tan इनवर्स ऑफ बी किती आहे 24 आणि आपण हे किती आहे -7 म्हणजे tan इनवर्स ऑफ -24/7 एवढं काय मिळालं आपल्याला आर्ग्युमेंट ऑफ झेड मिळालं. हिअर ए लेस दॅन काय 0 आहे आणि बी काय आहे ग्रेटर दॅन 0 आहे. मग इथे काय येणार आहे हिअर ए लेस दॅन 0 म्हटल्यानंतर मग काय म्हणजे एक्स ॲक्सिस आपण रिअल ॲक्सिस घेतो आणि बी ग्रेटर दॅन 0 म्हणजे थिटा लाईज इन सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये काय हा थिटा आहे म्हणजे आर्ग्युमेंट ऑफ झेड. आता आपल्याला काय पाहिजे प्रॉपर्टीज ऑफ मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. प्रॉपर्टीज पाहिजे properties of modulus of complex number. म्हणजे मॉड ऑफ झेडचे काय प्रॉपर्टीज पाहिजेत आपल्याला. मग सपोज Z1 Z2 Z3 Z1 Z2 Z3 आर 3 कॉम्प्लेक्स नंबर्स. मग 3 कॉम्प्लेक्स नंबर्स आहे तर त्यातली पहिली जी प्रॉपर्टी आहे मॉड ऑफ झेड जर 0 असेल म्हणजे मॉड्युलस ऑफ झेड ची व्हॅल्यू 0 असेल म्हणजे दिस इम्प्लाइज दॅट हिअर झेड इक्वल टू काय 0 म्हणजे रिअल पार्ट पण 0 त्याचा आणि इमॅजिनरी पार्ट सुद्धा काय राहणार आहे 0 राहणार. म्हणजेच काय मिळतंय ना आपल्याला दॅट इज रिअल पार्ट ऑफ झेड इट इज इक्वल टू इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड आणि इट इज इक्वल टू काय येणार आहे 0 येणार. मॉड्युलस ऑफ झेड जर 0 असेल तर मग 0 + 0 आहे ह्या फॉर्म मध्ये काय राहणार आहे तो कॉम्प्लेक्स नंबर राहील. नंतर जी सेकंड प्रॉपर्टी आता सेकंड प्रॉपर्टी काय आहे मॉड्युलस ऑफ झेड इट इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ -z हे राहणार आणि इट इज इक्वल टू आणखीन काय हिअर कॉन्जुगेट ऑफ झेड आणि इट इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ मायनस कॉन्जुगेट ऑफ झेड. मग फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करू झेड इक्वल टू सपोज काय 1+3i आहे हा झेड आहे. मॉड्युलस ऑफ झेड इट इज इक्वल टू काय मगाशी आपण काढलेला आहे 1² + 3² अंडर रूट किती येणार आहे 10 येणार. नंतरचा आता -z घ्यायचं -z इक्वल टू -1 आणि इथं पण मायनसने मल्टिप्लाय करावं लागेल -3 आहे. म्हणजे याचा आता मॉड्युलस काढायचं मग काय येणार इन अंडर रूट -1² + -3². -1चा स्क्वेअर हा 1 येणार आणि -3चा स्क्वेअर हा किती आहे 9 येणार म्हणजेच किती अंडर रूट 10 म्हणजे इक्वल आला. आता पुढे काय आहे कॉन्जुगेट ऑफ झेड. झेडचा कॉन्जुगेट घेऊ आपण याचा कॉन्जुगेट झेड बार येणार 1 - काय 3 आहे असं येणार. म्हणजे काय येणार आहे कॉन्जुगेट ऑफ झेडचं काय मॉड्युलस घेता येईल मग इन अंडर रूट काय येणार 1² + -3². मग काय येणार 1 + 9 किती येणार आहे अंडर रूट 10 म्हणजे इक्वल आला. नंतर आता पुढचं काय आहे -z बार काढावं घ्यावं लागेल आधी. मग मायनस म्हणल्यानंतर काय इथं मायनस होईल आणि इथं प्लस होईल -1 + 3 आहे -1 ने मल्टिप्लाय केल्यावर म्हणजे मॉड्युलस ऑफ -z बार इक्वल टू इन अंडर रूट -² + 3² कारण a² + b² आहे निगेटिव्ह जरी असेल तरी काय येणार आहे पॉझिटिव्ह येणार आहे आणि किती आलं अंडर रूट 10 म्हणजे मॉड्युलस ऑफ z इक्वल टू मॉड्युलस ऑफ -z इक्वल टू मॉड्युलस ऑफ z बार इक्वल टू मॉड्युलस ऑफ -z बार. ही मॉड्युलसची प्रॉपर्टी आहे. नंतर आता पुढची थर्ड प्रॉपर्टी काय आहे मॉड्युलस ऑफ z is less than or equal to real part of z is less than or equal to modulus of z.
मायनस मॉड ऑफ झेड, मॉडुलस ऑफ झेड आहे त्याचा निगेटिव्ह इज लेस दॅन ऑर इक्वल टू रिअल पार्ट ऑफ झेड आणि इज लेस दॅन ऑर इक्वल टू काय मॉडुलस ऑफ झेड आहे. आणखी काय आहे मायनस मॉडुलस ऑफ झेड इज लेस दॅन ऑर इक्वल टू इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड आणि इज लेस दॅन ऑर इक्वल टू काय हिअर मॉडुलस ऑफ हे झेड. आपण पाहू त्यातलं रिअल पार्ट ऑफ झेड आता हे झेड इक्वल टू 1+3 आहे. मग काय होणार आहे रिअल पार्ट किती आहे 1 आहे आणि आपण मॉडुलस ऑफ झेड पाहिलं होतं किती आलं होतं √10. मग मायनस मॉडुलस ऑफ झेड म्हणजे मायनस √10 आहे आणि प्लस मॉड ऑफ झेड म्हणजे √10. मग यांच्यामध्ये ही रिअल पार्टची काय व्हॅल्यू आहे कारण √10 ची व्हॅल्यू किती राहणार आहे 3 पॉइंट काहीतरी राहील म्हणजे मग याच्या काय मध्ये ह्या दोघांची व्हॅल्यू आहे. तसंच इमॅजिनरी पार्टची सुद्धा व्हॅल्यू त्याच्यामध्ये आहे म्हणजे मायनस मॉड ऑफ झेड आणि मॉड ऑफ झेड मॉडुलस ऑफ झेड यांच्यामध्ये काय ती व्हॅल्यू राहणार. ही प्रॉपर्टी काय आहे थर्ड आहे. नंतरचं फोर्थ नंबरची प्रॉपर्टी काय आहे झेड इंटू झेड बार इट इज इक्वल टू मॉडुलस ऑफ झेड स्क्वेअर. झेड इंटू झेड आपण काय घेऊ 1 प्लस काय 3i हा घेऊ. झेड बार किती येणार आहे 1 - 3i येणार. मग झेड इंटू झेड बार इक्वल टू काय येणार 1 + 3i इंटू किती आहे 1 - 3i. मग आपण कसं घेतो 1 स्क्वेअर मायनस किती आहे याचा स्क्वेअर 3i चा स्क्वेअर किती येणार 9i स्क्वेअर येणार. मग 1 स्क्वेअर 1 येणार आणि i स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 टाकली आपण तर -1 टाकलं तिथं मायनस मायनस प्लस होईल म्हणजे 1 + 9 किती येतं 10 येतं आणि मग याचा स्क्वेअर आला. मॉडुलस ऑफ झेड आहे याचा आपल्याला किती मॉड ऑफ झेड मगाशी काढलेले आपण मॉड ऑफ झेड किती आलं होतं √10 म्हणजे इट इज इक्वल टू काय आलं मॉड ऑफ झेडचं काय स्क्वेअर आला म्हणजे झेड इंटू झेड बार इट इज इक्वल टू काय मॉडुलस ऑफ झेड स्क्वेअर मिळतं आपल्याला. ही 4 नंबरची काय आहे प्रॉपर्टी आहे. नंतर 5 नंबरची प्रॉपर्टी 5 मॉडुलस ऑफ z1 इंटू z1 इंटू z2 इट इज इक्वल टू मॉडुलस ऑफ z1 इंटू मॉडुलस ऑफ z2. मी तुम्ही व्हेरीफाय करून पहा आधी z1 आणि z2 चा प्रॉडक्ट घ्यायचा नंतर मॉडुलस व्हॅल्यू घ्यायची आणि इकडे काय घ्यायचं z1 चा मॉड आणि इंटू z2 चा काय मॉडुलस व्हॅल्यू घ्यायची आणि प्रॉडक्ट घ्यायचा. नंतरची प्रॉपर्टी आहे 6 नंबरची मॉडुलस ऑफ z1 अपॉन z2 इट इज इक्वल टू मॉडुलस ऑफ z1 अपॉन मॉडुलस ऑफ काय z2 वेअर z2 इज नॉट इक्वल टू काय 0 ही कंडिशन राहणार. ही पुढची प्रॉपर्टी आहे. नंतर 7 नंबरची प्रॉपर्टी आता हिअर मॉडुलस ऑफ z1 + z2 आता दोघांची ॲडिशन घेऊन त्याचा मॉडुलस घ्यायचंय म्हणजे इट इज लेस दॅन ऑर इक्वल टू मॉडुलस ऑफ z1 प्लस मॉडुलस ऑफ काय z2 याच्या लेस असू शकते किंवा इक्वल असू शकतं. आणि नंतरची प्रॉपर्टी आहे 8 नंबरची प्रॉपर्टी मॉडुलस ऑफ काय z1 + z2 याचा स्क्वेअर आहे. इट इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे मॉडुलस ऑफ z1 स्क्वेअर प्लस मॉडुलस ऑफ z2 स्क्वेअर आणि प्लस 2 टाइम रिअल पार्ट ऑफ z1 इंटू z2 बार. हे काय z1 इंटू z2 बार याचा काय रिअल पार्ट आहे हे आपण कन्सिडर करू. आणि हे झालं त्यात प्लस टाइम म्हणजे आपण जसं a + b ब्रॅकेट स्क्वेअर घेतो a स्क्वेअर + b स्क्वेअर + 2 टाइम a इंटू b तर इथे त्याच्याऐवजी काय z1 इंटू z2 बारचा काय स्क्वेअर हे रिअल पार्ट आहे. आणि नंतरची प्रॉपर्टी आहे 9 नंबरची प्रॉपर्टी मॉडुलस ऑफ z1 - z2 त्याचा स्क्वेअर आहे. इट इज इक्वल टू काय फॉर्म्युला हे दोन्ही सेम आहे मॉडुलस ऑफ z1 स्क्वेअर प्लस मॉडुलस ऑफ z2 स्क्वेअर आणि -2 टाइम रिअल पार्ट ऑफ काय आहे रिअल पार्ट कशाचा आहे z1 इंटू z2 बारचा काय रिअल पार्ट आहे त्याचा मायनस राहणार.
मग आपण ह्या दोघांची ऍडिशन जर घेतली, हे प्लस आहे आणि इथं मायनस आहे, मग ह्या दोन्ही टर्मची ऍडिशन घेतली आपण, तर हा काय 2 टाइम रियल पार्ट ऑफ Z1 इंटू Z2 बार काय होईल, कॅन्सल होईल आणि काय येणार, झेड मॉड्युलस ऑफ Z1 स्क्वेअर प्लस मॉड्युलस ऑफ Z1 स्क्वेअर, तर किती येणार आहे, 2 टाइम येणार आहे. मग दिस देअरफॉर पुढची प्रॉपर्टी आता मॉड्युलस ऑफ Z1 प्लस Z2 स्क्वेअर प्लस मॉड्युलस ऑफ Z1 मायनस Z2 स्क्वेअर इट इज इक्वल टू काय येणार आहे, 2 टाइम मॉड्युलस ऑफ Z1 स्क्वेअर प्लस 2 टाइम मॉड्युलस ऑफ Z2 स्क्वेअर. म्हणजेच 2 कॉमन घेता येईल, ब्रॅकेट मध्ये काय लिहिता येईल, मॉड्युलस ऑफ Z1 स्क्वेअर आणि प्लस मॉड्युलस ऑफ Z2 स्क्वेअर, हे 2 टाइम राहणार. ही काय प्रॉपर्टी पुढची 10 नंबरची प्रॉपर्टी आहे मॉड्युलसची. नंतर आता पुढची 11 नंबरची प्रॉपर्टी, 11 नंबरची प्रॉपर्टी आहे A इंटू Z1 मायनस B इंटू Z2, त्याचा मॉड आहे मॉड्युलस ऑफ A इंटू Z1 मायनस B इंटू Z2, याचा मॉड आहे आणि त्याचं काय आहे, स्क्वेअर आहे आणि प्लस B इंटू काय आहे Z1 प्लस A इंटू काय आहे Z2 आणि त्याचा मॉडचा स्क्वेअर आहे. इट इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअर आणि इंटू काय ब्रॅकेट मध्ये मॉड्युलस ऑफ Z1 स्क्वेअर आणि प्लस मॉड्युलस ऑफ काय Z2 स्क्वेअर आहे. ही त्याची प्रॉपर्टीज आहे. वेअर ए बी बिलोंग्स टू आर, म्हणजे ए बी हे काय आहेत, रिअल नंबर्स आहेत. मग हे टोटल किती प्रॉपर्टीज आपण पाहिल्यात, 11 प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहेत मॉड्युलस ऑफ हे झेडच्या. आता प्रॉपर्टीज ऑफ आर्ग्युमेंट, प्रॉपर्टीज ऑफ आर्ग्युमेंट, आर्ग्युमेंटच्या प्रॉपर्टीज आता म्हणजे थिटाच्या प्रॉपर्टी, थिटा इक्वल टू काय टॅन इनवर्स ऑफ काय बी अपॉन ए आहे. तर मग आता पहिली जी प्रॉपर्टी आहे, फर्स्ट प्रॉपर्टी आर्ग्युमेंट ऑफ Z1 इंटू Z2, याचा आर्ग्युमेंट इट इज इक्वल टू काय आहे, आर्ग्युमेंट ऑफ Z1 प्लस आर्ग्युमेंट ऑफ काय Z2 प्लस आर्ग्युमेंट ऑफ Z2, या दोघांच्या आर्ग्युमेंटचे काय सम राहणार, आर्ग्युमेंट ऑफ Z1 इंटू Z2 चा. नंतरची प्रॉपर्टी आहे सेकंड आर्ग्युमेंट ऑफ Z1 अपॉन Z2, म्हणजे मग डिव्हिजन आहे दोन्ही याचा. इट इज इक्वल टू काय आर्ग्युमेंट ऑफ Z1 मायनस आर्ग्युमेंट ऑफ Z2, मायनस साइन आहे आणि याच्यात प्रॉडक्ट असेल तर काय प्लस साइन आहे. आणि नंतर जर थर्ड प्रॉपर्टी आता हियर आर्ग्युमेंट ऑफ Z प्लस आर्ग्युमेंट ऑफ Z बार, आर्ग्युमेंट ऑफ Z प्लस आर्ग्युमेंट ऑफ Z बार, म्हणजे त्याचा कॉन्जुगेट आहे दोन्हीचा. इट इज इक्वल टू काय आहे 0, झिरोच्या फॉर्म मध्ये आर्ग्युमेंट ऑफ Z इंटू Z बार सिन्स आर्ग्युमेंट ऑफ Z इंटू काय आहे Z बार इट इज इक्वल टू काय आहे 0, कारण या दोघांची सम आहे. मी तर काय आणणार Z इंटू Z बार असं घेता येईल आपल्याला. मग Z1 इंटू Z2 आहे, म्हणजेच मग आर्ग्युमेंट ऑफ Z इंटू Z बार किती येणार आहे 0 येणार, Z इंटू Z बार त्याचा आर्ग्युमेंट. आणि नंतरची प्रॉपर्टी आहे आर्ग्युमेंट ऑफ Z बार, आर्ग्युमेंट ऑफ Z बार म्हणजे त्याचा कॉन्जुगेट आहे. इट इज इक्वल टू मायनस आर्ग्युमेंट ऑफ काय Z, आर्ग्युमेंट ऑफ Z आणि इट इज इक्वल टू आर्ग्युमेंट ऑफ 1 अपॉन Z. इट इज इक्वल टू आर्ग्युमेंट ऑफ Z बार इक्वल टू काय आहे मायनस आर्ग्युमेंट ऑफ Z आणि इट इज इक्वल टू आर्ग्युमेंट ऑफ काय 1 अपॉन Z. आणि नंतरची 5 नंबरची प्रॉपर्टीज आहे हियर
इफ आर्ग्युमेंट ऑफ झेड इक्वल टू 0 असं जर असेल 5 नंबरचं, इफ आर्ग्युमेंट ऑफ झेड इट इज इक्वल टू 0 जर असेल तर मग काय राहणार आहे, देन झेड इज ए रियल, देन झेड इज रियल, झेड कसा राहणार आहे, रियल राहणार. मग आपण झेड आर्ग्युमेंट ऑफ झेड म्हणजे काय, हिअर थिटा म्हणजे काय आहे, टॅन इनवर्स ऑफ बी अपॉन ई इट इज इक्वल टू 0 आहे. म्हणजे याचा अर्थ हे 0 राहणार, बी 0 म्हणजे रिअल इमॅजिनरी पार्ट 0 राहणार. मग त्यावेळेस झेड हा काय राहणार आहे, हिअर रिअल नंबर राहणार. हे काय आहे, आपण प्रॉपर्टीज पाहिल्या आर्ग्युमेंटच्या आणि मॉड्युलस ऑफ हे कॉम्प्लेक्स नंबर त्याच्या प्रॉपर्टीज पाहिल्या. तर आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय पाहू, पोलर फॉर्म ऑफ ए कॉम्प्लेक्स नंबर आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म पाहू.